पाहू शकतो मित्रांनो, रत्नागिरीमध्ये असलेल्या जयगड किल्ल्याचं दृश्य. या किल्ल्याच्या एंट्री गेट समोरचं असलेलं दृश्य आहे, जे तुम्ही गाडी पार्किंग सुद्धा करू शकता. किल्ल्या बाहेरचे दृश्य आहे, जे बाहेरून असं दिसतं. हे आतील दृश्य आहे, जे सर्व इमारती वगैरे आता सध्या पडीत झाल्या आहेत, त्यांना दुरुस्तीची गरज आहे. सरकारने याच्यावर लक्ष द्यावं. किल्ल्याचं सर्व बांधकाम आहे, जे त्या काळाचे आजही टिकून आहे. बाकी काही गोष्टी थोड्या पडीक झाल्या आहेत. जे किल्ल्याच्या बाल्कनी, जे खिडक्या आहेत ते राहत असणाऱ्या लोकांसाठी, जी किल्लेदारासाठी सर्व सोयी सुविधा करण्यासाठी अशा विंडो ठेवल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून येणाऱ्या सैनिकांवर लक्ष ठेवलं जाईल. किल्ला खूप लहान आणि छोटा आणि सुंदर आहे पाहण्यासाठी. इथे अशा जागी तोफा ठेवले जात असतील, जेणेकरून येणाऱ्यांवर किल्ल्या बाहेरचं दृश्य. सध्याच्या परिस्थितीनुसार सुद्धा असं वाटतंय की सरकारचे दुर्लक्ष आहे या किल्ल्याकडे, आणि किल्ल्याची अवस्था खूपच वाईट होत जात आहे. जेणेकरून सरकारने याच्यावर लक्ष द्यावं, किल्ल्याची दुरुस्ती करावी आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगलं बघण्यासाठी त्यांना किल्ल्याला रिपेअर करावं, जेणेकरून पर्यटकांची इकडे येण्याची वाढ व्हावी. येणाऱ्या काही काळात किल्ला जर दुर्लक्ष करून राहिला तर येणाऱ्या काही काळात किल्ला बघण्यासाठी मिळणार नाही, कारण ची नासधूस होत जाणार आहे. अशा प्रकारे किल्ल्याची रचना फारच सुंदर केली आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी तोफा ठेवण्यासाठी जागा बनवल्या आहेत, आणि तिच्या बाजूला अशा छोट्या छोट्या खिडक्या विंडोजच्या ठेवल्या आहेत, जेणेकरून येणाऱ्या सैनिकांवर लक्ष ठेवता येईल. कोणत्याही प्रकारचे आक्रमण या किल्ल्यावर होऊ नये याचा पूर्ण असा विचार करून किल्ल्याचे दृश्य बनवलं गेलं आहे. ह्या पाहू शकता किल्ल्याची अवस्था सध्या. ह्या साईडची इमारती भिंत पूर्ण पडलेली आहे. असं दुर्लक्ष राहिलं तर ही भिंत सुद्धा जमिनीत मिळून जाईल, आणि किल्ल्याला पाहण्यासाठी लोकांना काहीच राहणार नाही, तर दगड मिळतील खाली बघायला. सध्या पावसाळा गेल्यामुळे ते सर्व आतमध्ये गवत झालं आहे. पूर्ण इमारतीत दिवाल पडली आहे. असं दुर्लक्ष राहिलं सरकारचं तर ही सुद्धा पडून जाणार आहे. ही इमारतीच्या बाहेरचे दृश्य समुद्र किनारी असल्यामुळे खूपच सुंदर दिसतोय पाहायला. हे फर्स्ट फ्लोअरचं वरचं आहे, जे पूर्ण आता ते राहिलं नाही बांधकाम, त्यामुळे वरची साईड बघायला आपल्याला मिळत नाही तशी, पण पूर्ण आकृती फर्स्ट फ्लोअरची आहे इमारतीची. समोर बघू शकता, ह्या इथे लोकांच्या राहण्यासाठी वस्तीसाठी बांधले गेलेली घर आहेत, जिने किल्लेदार राहत असतील त्यांच्यासोबत जे मावळे वगैरे राहत असतील त्यांच्यासाठी अशी ह्या प्रकारे घर अशी केलेली आहे, जेणेकरून ते
येथे राहू शकतात. त्याच्यावरही बघा पाहू शकता तुम्ही, जांभ्या दगडातच हे केलेलं आहे छप्पर. त्या काळचं बांधकाम, जांभ्या दगडाने छप्पर सुद्धा बांधलं जात होतं. किल्ल्यांच्या भिंतीवर जे असे लिहिलं गेलं आहे, जे पाहू शकता किल्ल्यांच्या भिंतीवर काय लिहिलं गेलं आहे ते. प्रत्येकाने किल्ले आपल्या बापाची जागीर नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. कोणीही जाऊन कुठे लिहावं हे कळलं पाहिजे प्रत्येकाला. किल्ले आपण पाहायला तर तो आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. ते कोणीही जाऊन भित्त्या आपल्या बापाच्या अशा लिहिता तुम्ही. किल्ल्यातील परिसर पावसाळा असल्यामुळे, आता पावसाळा गेल्यामुळे गवत पूर्ण आहे दिसून येते तुम्हाला. पूर्ण आतील भागात गवत उगवलं असल्यामुळे जास्त आतमध्ये फिरता येऊ शकत नाही, सांगू शकत नाही, कारण साप वगैरे कोणी असू शकेल, चावण्याची सुद्धा शक्यता असेल. त्याच्यामुळे गवतात उतरणे मुश्किल आहे. या खाली भागात अशी घर आहेत. या ठिकाणी समुद्राच्या किनारी ह्या साईडला घरं अशी पूर्ण आहेत. अशा झाडांमुळे दिसत नाही आहेत, पण आहेत, समोरून तिथून दिसून येतात. इथे एक मंदिर आहे गणपतीचं, जे आता रिपेरिंगचं काम चालू आहे त्याचं. सध्या किल्ल्यामध्ये फक्त एकच येतं रिपेरिंगचं काम चालू आहे, तर ते पण मंदिराचं. मंदिराच्या भिंती अजूनही चांगल्या आहेत. थोडं तिच्या रिपेरिंगचं काम करावं लागेल. पर्यटक सुद्धा येऊन पाहण्यासारखं जर झालं, पर्यटकांची गर्दी ही वाढेल इथे. राईट साईडची इमारत सुद्धा बघू शकता तुम्ही, जी एका माळ्याची आहे, जी ती सुद्धा नासधूसून पडून गेली आहे. तिच्यावर झाडे उगवलेली आहेत. आणि ही किल्ल्याच्या एंट्री गेटच्या वर इमारत आहे, जी बघा पाहू शकता. खाली लाकडांचं हे केलेलं आहे. पहिल्या माळ्यावर आहे वरती, पण मधलं सर्व फ्लोअर निघून गेलाय, सर्व बांधकाम निघून गेलं आहे. लाकडांचं होतं. इथून चढण्यासाठी सीडी आहे. इथून पहिल्या वर माळ्याला जाण्यासाठी सीडी होती, जी आता इथून पुढे बंद केलं आहे. कट्टा बंद केला आहे ते, कारण वरचं काही राहिलं नाही, कोणी पडू शकेल म्हणून ते दिवाल उभी केली गेली आहे. इमारतीकडे दुर्लक्ष असल्यामुळे, कोणी देखरेखीत नसल्यामुळे किल्ल्याची अशी अवस्था असते. ही किल्ल्यावर एक किल्ल्याच्या आतील भागात असणारी विहीर आहे, जिच्यात अजूनही पाणी आहे. पाहू शकता तुम्ही आतमध्ये विहिरीत पाणी, लहानशी विहीर आहे, पण त्यात अजूनही पाणी आहे. ही बघा, ही जवळून पाहू शकता मी इमारत, तिथे अजून नासधूस झाले. हे मंदिराचं काम चालू आहे जिथे, तुम्हाला जाऊन दाखवतो मी जवळ. या किल्ल्याच्या आतील भागात याचं घर आहे की काय माहीत, की धान्य ठेवण्यासाठी जे बनवलेलं त्यांचं हे आहे, पण अंडरग्राऊंड, ज्याने बोलतात जमिनीच्या आतील भागात बनवलं गेले आहे. हे वरचं सर्व आता गायब झालं असल्यामुळे किती वर्ष, हे पाहू शकतो मी मंदिर आहे जे त्याचं काम चालू आहे. ही इमारतीचा फोटो. ही किल्ल्याची एंट्री गेट, जिथून इथून आत बाहेर येऊ शकता तुम्ही. मेन गेट जो बोलला जाईल किल्ल्याचा.
किल्ल्यासमोर हे दुसरं गेट आहे. हे किल्ल्याचं मेन गेट आहे. जे दरवाजा तर नाही राहिला आहे. आणि किल्ल्याबाहेरचे पूर्ण हे पाहण्यासाठी ज्यांनी सैनिक हमला करायला जेव्हा येतील तेव्हा ते किल्ल्याच्या भीतीजवळ जाऊ शकत नाही, यासाठी त्यांनी ते असंही केलेलं आहे. पाहू शकता किल्ल्या गेटच्या बाहेरचं दृश्य.